आरटीची यादी जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र दिव्यातील 16 स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी आरटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलाय. शासनाकडून स्वयं अर्थसहाय्यित शाळांना 2012 पासून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने 20% रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित 80% रक्कम थकीत असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके, युनिफॉर्म, स्कूल बस फी व इतर सुविधा पुरवायच्या कशा असा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे जुनी थकबाकी मिळत नाही तोपर्यंत आरटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचा इशारा खासगी शाळा संचालकांच्या मेस्टा संघटनेनं पालिका प्रशासन व शासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला है। देखिए, मेस्टा संगठन के सदस्य की तरफ से एज ए सदस्य हम लोग इधर आए हैं और हमने आज जो हमारा सबसे मेन जो निवेदन है, निवेदन में सबसे पहले बात कि आरटी में ये लोग प्रवेश हमारे पास भेजते हैं। आरटी के बच्चों को सब कुछ फ्री में चाहिए। कोई स्कूल में 100 से ज़्यादा बच्चों को आरटी में भेजा है उन्होंने। सवाल ये है कि पिछले 8-10 साल से 2015-16 से आज तक जो भी हमारे पास बच्चे आए हैं उनका जो फी हमको मिलना चाहिए तो शासन की तरफ से हमको फी का पेमेंट अभी तक हुआ नहीं पूरा। मतलब एक 15-20% पेमेंट हुआ है, 80% पर पेमेंट जो है बचा हुआ है। इस परिस्थिति में स्कूल चलाना है, 120-22 बच्चों को जो उनको बैठक व्यवस्था, उनको शिक्षक, ये सब की जो व्यवस्था करना है, उनको पेमेंट लगेगा। ये सब पैसा हम संस्था वाले कहाँ से देंगे जबकि पहले का ही पैसा रुका हुआ है। तो ये कहीं तो भी इसके ऊपर एक न्याय शासन ने करना चाहिए। इस उद्देश्य से हम लोग आए हैं। और साथ में हम लोगों के यहाँ एक दूसरा प्रश्न ये है, खास करके हमारे दीवा में, कि जहाँ पर 65 से ज़्यादा इलीगल स्कूल चल रहे हैं अंदर के, जो जिसके खिलाफ मेस्टा संगठन की तरफ हम लोग पिछले 2-3 साल से उनके पीछे पड़े हुए हैं कि इन स्कूलों को बंद कराया जाए, लेकिन प्रशासन की तरफ से उसके ऊपर कोई उचित कार्रवाई नहीं हो रही है और वो धड़ल्ले के साथ में अपना स्कूल चला रहे हैं। उसके नुकसान हम लोगों को क्या है कि हमारे यहाँ जो भी बच्चे, देखिए, क्वालिटी एजुकेशन देना है तो फीस तो लगेंगे, लेकिन जो अनधिकृत स्कूल चल रहे हैं उसमें कोई क्वालिटी नहीं, कुछ नहीं। तो एक फी मतलब कि बैलेंस होने की वजह से या कोई भी ये सब कारण की वजह से कुछ न कुछ हम बच्चे वहाँ पर बहुत मिनिमम क्वांटिटी जाते हैं और इसका हम लोगों के ऊपर आर्थिक नुकसान वहाँ भी हो रहा है। एक तो अनधिकृत स्कूल की तरफ से हो रहा है और शासन हम लोगों को हमारा जो बचा हुआ है वो पेमेंट नहीं दे रहे हैं। उन्होंने, पवार साहब ने बोला है कि हम इसके ऊपर सोमवार मंगलवार तक कुछ न कुछ कार्रवाई करेंगे, ऐसा उन्होंने आश्वासन दिया। नमस्कार, माझं नाव स्वप्नील गायकर। आम्ही आज शिक्षण उपायुक्त श्री पवार साहेब यांची भेट घेतली। ही आमची पहिली भेट नसून मला वाटतं मागच्या महिन्याभरात ही आमची 5वी भेट असेल त्यांच्यासोबत। दिव्यामध्ये आमचे अनेक विषय आहेत। शिक्षण क्षेत्रात 66 शाळा ह्या अनधिकृत आहेत। आमचा विषय असा आहे की ज्या आरटीईचे निकष आहेत त्या आमच्या 17 शाळांना शासन, प्रशासन काटकोरपर्यंत लावतं। 25% मुलं आमच्याकडे पाठवत आहे। आम्ही मुलांना शिकवण्याबद्दल आम्ही काही नाही बोलत नाही, आम्ही आरटी प्रवेश नाकारत नाही। आमचं कामच आहे शिक्षण देणं। मात्र ज्या 65 शाळा आहेत त्यांना कोणताच शासनाचे नियम लागत नाही, त्यांना कोणतेच आरटीईचे निर्बंध लागत नाही। गेल्या 10-10, 15-15 वर्षापासून ह्या शाळा सुरू आहेत। शाळांना मान्यता अजून मिळाली नाही आहेत। आमचं तर म्हणणं स्पष्ट आहे की ह्या शाळा मान्यता यांना घ्यायच्याच नाही आहेत, यांना इलिगल स्कूलच चालवायचे आहेत, कारण ह्यांना कोणत्याही गव्हर्नमेंटचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्या अंडर त्यांना यायचं नाही आहे। राहिला प्रश्न आरटीईचा, महाराष्ट्र शासनाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी GR काढला की आरटी आता फक्त शासनाच्या ज्या शाळा आहेत किंवा 100% अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी हे प्रवेश जातील। त्या अनुषंगाने आम्ही ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ठाण्या जिल्हा सेल्फ फायनान्सच्या, त्यांनी प्रवेश आरटीईचे जे सीट्स होते ते आम्ही जनरल ओपन केले, अलॉट केले आणि आम्ही तिथे प्रवेश घेतले। त्यानंतर आता हायकोर्टाने निर्णय दिला आहे की हे प्रवेश जे आहेत हे बाध्य राहतील, म्हणजे ह्या प्रवेशांना कुठे हात न लागता 25% अजून तुम्ही हे विद्यार्थी घ्यायचे। तर आमचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे तेवढा इन्फ्रा नाही आहे, आमचे वर्ग कुठे आहेत, आमच्याकडे एवढे वर्ग नाही, शिक्षक नाही आहेत। आणि दिव्यामध्ये जसं मी म्हटलं 65 शाळा इलिगल आहेत, आमच्याकडे शिक्षक भेटत नाही आम्हाला।
सर्व शिक्षक बहुतेक ह्या 65 शाळांमध्ये किंवा इथे हे करतात आणि आम्हाला मुलांना बसायला जागा नाही आहे. तर हे प्रश्न घेऊन आम्ही आज माननीय आयुक्तांकडे आलो होतो. तसंच आमचे जे प्रतिपूर्ती आहे, आता एक एक शाळेची जवळजवळ सव्वा करोड रुपये प्रतिपूर्ती बाकी आहे. आम्ही त्यांना निवेदन दिलं की जोपर्यंत आमची एक रक्कम आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही RTEचे विद्यार्थी या वर्षाचे जे आता प्रोसेस सुरू झाली आहे ते आम्ही घेणार नाही. आमच्याकडे जे ऑलरेडी आहेत ते शिक्षण व्यवस्थित घेत आहेत, पण जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांना आम्ही जोपर्यंत आमचे पैसे येणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही. कारण आम्हालाही आमच्या शिक्षकांची पगार आहेत, आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शिक्षणासाठी लागणारे खडू आहेत त्याच्यासाठी पैसे लागतात. तर ते आम्ही कुठून आणायचे? आता काय आश्वासन मिळालंय अधिकाऱ्यांची भेट घेतली काय? आयुक्त साहेबांनी उपायुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या सोमवार ते मंगळवारपर्यंत ते काहीतरी ठोस असं निर्णय घेणार आहेत. आम्हीही वाट बघतोय येत्या सोमवार किंवा मंगळवारी काय अशी कारवाई ते करतात. आम्ही पाठपुरावा घेणार आहोत आणि आम्हाला आश्वासन दिलंय उपायुक्त साहेबांनी की लवकरच तुम्हाला ह्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असं ॲक्शन दिसेल.